अगदी इन्स्टंट आप्पे तयार करत आहोत. जाळीदार होण्यासाठी सिक्रेट इन्ग्रेडियंट्स कोणता वापरायचा ते देखील पाहूया. त्याचबरोबर सकाळच्या घाईचा विचार करून झटपट आप्पे तयार करण्यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. रेसिपी साधी सोपी आहे परंतु पौष्टिक करण्यासाठी यामध्ये कोणकोणत्या भाज्या वापरलेल्या आहे ते देखील पाहूया. त्यामुळे पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच हेल्दी रेसिपीज. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण झटपट जाळीदार रवा आप्पे कसे तयार करायचे ते पाहूया. त्यासाठी घरामध्ये जो अवेलेबल असेल तो कोणताही रवा घ्या. जाड बारीक कोणताही वापरला तरीही चालेल. पाऊण वाटी एवढा रवा घेतलेला आहे तर पाऊण वाटी एवढं ताक घेतलेलं आहे. आता ताक घेताना खूप जास्तही आंबट नाही, त्यामुळे पाऊण वाटी घेतलेला आहे. आंबट असेल तर पाऊण वाटीऐवजी अर्धी वाटी वापरायचं आहे. ताकामुळे आप्पे खूप जाळीदार होतात, त्यामुळे सोडा इनो वगैरे काहीही वापरण्याची गरज पडत नाही. या ठिकाणी ताकाऐवजी जर तुम्ही दही वापरलं तरीही चालणार आहे, परंतु फक्त घेताना खूपच जास्त आंबट घेऊ नका. त्यात अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. छान त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता, खूप महत्त्वाची आहे. यापेक्षा खूप जास्त पातळ नको किंवा खूप घट्ट देखील नको आहे. अगदी थोडीशी सैल ठेवलेली आहे, कारण अगदी 15 ते 20 मिनटासाठी झाकून ठेवत आहोत, जेणेकरून रवा छान असा फुगतो. तोपर्यंत भाज्या कट करून घेतलेल्या आहे. त्यामध्ये स्लाईस केलेला कांदा, बीट, कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण पेस्ट आणि शिमला मिरची घेतलेली. या व्यतिरिक्त तुम्हाला कोबी, गाजरचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता. घरात जे अवेलेबल आहे त्या सगळ्या मी या ठिकाणी यूज केलं आहे. त्यामुळे छान हेल्दी असे हे आप्पे तयार होणार आहे. अगदी छान असं 15 ते 20 मिनटामध्ये भाज्या कट करेपर्यंत छान रवा फुललेला आहे आणि आपलं बॅटर तयार झालं आहे. लगेचच यामध्ये कट करून घेतलेल्या सगळ्या भाज्या ॲड करायच्या. आता हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर यामध्ये वापरलेल्या भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता. एखादी दुसरी भाजी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ती देखील वाढू शकता, किंवा काही भाज्या अवेलेबल नसतील तर त्या स्किप केल्या तरीही चालणार आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपलं आप्पे करण्यासाठीचं बॅटर रेडी आहे. आता या अगोदर आपण बऱ्याचदा खोबऱ्याची चटणी कशी तयार करायची ती रेसिपी पाहिलेलीच आहे. आज मी दह्यासोबत हे आप्पे सर्व करणार आहे. अगदी तुम्ही यासोबत खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी देखील सर्व करू शकता, किंवा टोमॅटोची चटणी देखील. खूप छान असं आपलं हे बॅटर मिक्स केलेलं आहे. थोडंसं मीठ कमी वाटत होतं, त्यामुळे पुन्हा एकदा थोडंसं मीठ या ठिकाणी मी टाकणार आहे आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आप्पे पात्र छान गरम केलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकलेलं आहे. आता तुम्ही तेलाचा, तुपाचा वापर करू शकता, परंतु कालच्या बड्डेसाठी पावभाजीची पार्टी केली होती आणि त्यामधीलच काही बटर माझं शिल्लक होतं. तेच बटर मी या ठिकाणी यूज करून हे आप्पे करत आहे. आता तुम्हाला जर साजूक तुपाचा वापर करायचा असेल तर देखील करू शकता, किंवा तेलाचा वापर करायचा असेल तरी देखील करा. हे पहा, अगदी छान असं आपण यामध्ये बॅटर टाकायचं. त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मंद करायचा आणि मंद आचेवर, मंद ते मध्यम आचेवर झाकण ठेवायचं आणि छान असे हे आप्पे तळून घ्यायचे. अगदी एका बाजूने लालसर रंग झाला की लगेच दुसऱ्या बाजूने ते तळून घ्यायचे. आता यावर झाकण ठेवल्यानंतर छान असे फुलतात. जाळी देखील खूप छान अशी पडते, त्यामुळे करताना काही करू नका. गॅस मोठा ठेवून हे आप्पे न भाजता छान मध्यम ते मंद आचेवर भाजून घ्या, म्हणजे ते छान असे फुलतात. आतून छान अशी जाळी तयार होते. त्याचबरोबर दोन्ही बाजूने छान बटर टाकून मी हे भाजून घेत आहे. आज मी दह्यासोबत सर्व करत आहे. तुम्हाला जर सेपरेट ओल्या नारळाच्या चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, कारण या अगोदर आपण आप्पे वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे. मिश्र डाळीचे आप्पे वगैरे अशा पद्धतीने, आणि त्यावेळी आपण ओल्या नारळाची चटणी कशी तयार करायची ते देखील पाहिलेलं आहे. सर्व आप्पे एका बाजूने छान असे भाजून झालेले आहेत. लगेचच आपण ती दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहोत. अगदी थोडंसं पुन्हा बटर टाकलेलं आहे आणि एकदा आपण हे भाजण्यासाठी ठेवल्यानंतर साधारणतः 10 ते 15 मिनटं एवढा वेळ लागतो. आता या ठिकाणी अगदी रात्रीची व्हिडिओ बनवत असल्यामुळे थोडासा रंग तुम्हाला परफेक्ट पाहायला मिळत नसेल, परंतु खूप छान परफेक्ट लालसर रंगावर हे आप्पे तयार झालेले आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात पूर्ण वर्षभर नवनवीन रेसिपीज, हेल्दी रेसिपीज. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही सांगितलेल्या कमेंटमध्ये सांगितलेल्या रेसिपीज देखील आपण बनवत असतो.
त्यामुळे नक्कीच कमेंट करा तुम्हाला कोणती रेसिपी उद्याच्या भागामध्ये पाहायला आवडेल हे देखील नक्कीच सांगा. कमेंट बाजूला सरकवून हाईप देखील नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. अगदी छान परफेक्ट असे अप्पे तयार झालेले आहे. अगदी एक अप्पे मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे. किती छान असा तुम्ही पाहू शकता, खूप हलका आणि जाळीदार तयार झाला आहे. आतून परफेक्ट अशी जाळी पडलेली आहे आणि खूप छान असे हे चवीला तयार होतात. अप्पे तयार आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.